कुलस्वामिनी क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओत मी जमिनीचा उतार म्हणजे स्लोप आणि त्याचे दिसून येणारे परिणाम या संदर्भात आपणास माहिती सांगणार आहे। आपल्या जमिनीचा उतार पूर्व दिशेकडे असेल म्हणजे स्लोप पूर्व दिशेकडे आहे तर विपुल संपत्ती लाभ होते आणि प्रगती होते। आग्नेय दिशेकडे जर उतार असेल तर अग्निभय राहते, अपघाताची शक्यता असते, नुकसान होते, घरात राहणाऱ्या स्त्रिया आजारी पडतात। दक्षिण दिशेकडे जर स्लोप असेल तर दुःख वाढते। नैऋत्य दिशेकडे स्लोप असेल तर संपत्ती नाश होतो, खर्च वाढतो, अर्थप्राप्ती कमी होते, अपघाताची शक्यता असते। पश्चिम दिशेकडे उतार असेल तर संपत्ती नाश होते आणि ज्ञाननाश होते। वायव्य दिशेकडे जर उतार असेल तर परदेश गमनाचे चान्सेस अनेक वेळा येतात किंवा परदेशात वास्तव्य ही होऊ शकते। उत्तर दिशेकडे जर उतार असेल तर संपत्तीदायक आहे आणि सर्व क्षेत्रात प्रगती होते। ईशान्य दिशेकडे उतार असेल तर ज्ञान आणि धार्मिकता या दोन्ही क्षेत्रात प्रगती होते। मध्य भागाकडे जर जमिनीमध्ये स्लोप असेल तर अति अशुभ असते। आता हे झालं, आपण एखादा प्लॉट घेतला आणि त्या दिशेने कुठे स्लोप आहे किंवा कुठे उतार आहे त्याचे दिसून येणारे परिणाम या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगितली। पण ज्या वेळेला आपण त्या जमिनीवर घर बांधतो त्यावेळेला जर आपल्या जमिनीमध्ये चुकीच्या दिशेने जर उतार असेल तर आपण त्या जागेवर भर टाकून आपण त्या उताराची योग्य अशी दिशा करू शकतो। समजा प्लॉटमध्ये जर समजा नैऋत्य किंवा दक्षिण दिशेला उतार असेल तर आपण त्या नैऋत्य आणि दक्षिण या दोन्ही दिशेला आपण भर टाकून त्या उताराची दिशा ही उत्तर किंवा पूर्व दिशेकडे करून आपण त्याचा उतार किंवा त्याचा स्लोपची दिशा ही बदलून तो प्लॉट शुभ करू शकतो आणि मग त्यावर आपण घर बांधू शकतो। माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।